कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटी इथं कसबा बावडा लाईन बाजार नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शासकीय, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 53 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक राजन गवस हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी बोलताना प्राध्यापक राजन गवस यांनी गाव या संकल्पनेचं महत्त्व विशद केलं. जगात आपण कुठंही गेलो तरी आपल्या गावचं नाव आपल्यासोबत जोडलेलं असतं. गाव माणसाला संस्कार देतं, माणसांमध्ये मिसळायला शिकवतं. गावाचं गावपण हरवलं तर माणसाच्या अधोगतीला सुरुवात होते. बावड्यातील प्रत्येक व्यक्तीची नाळ या मातीत रुजली आहे आणि हेच खरं गावपण आहे, असं गवस यांनी सांगितलं. गाव असतं काय हे बावड्यानं आम्हाला सांगितलं. तुमच्या गावाचं नाव हे तुमच्याशी जोडलेलंच असतं. मग तुम्ही जगात कुठंही हिंडा, ज्याची मुळं घट्ट असतात त्याचा विस्तार फार होतो. त्या मुळातून सत्व शोधणं आणि ते सत्व घेऊन मोठं होणं. बंटी साहेब म्हणाले की रस्सा मंडळ आणि त्या सगळ्या आठवणी माणसामध्ये मिसळण्यासाठी काय करावं लागतं हे गाव तुम्हाला आपोआप सांगतं. एकदा का गावाचं गाव पण हरवलं की माणसाच्या अधोगतीला सुरुवात झाली. इथं बसलेल्या प्रत्येक बावडेकराचं नाळ कापल्यानंतरच्या पहिल्या रक्ताचा थेंब हा या बावड्याच्या मातीत पडलेला असणार. आणि ती जी गुंतलेली नाळ आहे तीच तुम्हाला हळूहळू हळूहळू मोठं करत असताना संस्कार देत असते. पाटील साहेब म्हणाले की गाडी फास्ट चालवतो म्हणून तक्रार. स्वाभाविक आहे की इथला लहानातल्या लहान मुलावर सुद्धा नजर ठेवणं. गाव पण काय असतं? समूह भाव आणि सहानुभूभाव. समूह भाव म्हणजे जे काय असेल ते सगळ्यांचं, म्हणजे गावचं. कुस्ती मारली बावड्याचा पैलवान, कुस्ती धरायला हातात हात दिला बावडेकर. इथं गावाला समूह भाव असतो आणि सहानुभूभाव असतो. म्हणजे इथं सगळ्यांनी जगायचं, सगळ्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचं. मग तो पालखीवाला असेल, मग त्या देवाची पूजा करणारा असेल, मग कोणी त्या संपूर्ण नदीची स्वच्छता करणारा असेल, कोणी इकडच्या रेस्को फोर्स म्हणून काम करणारा असेल, किंवा क्रिकेटची मैदानं भरवणारा असेल. या सगळ्यामध्ये एक सहानुभूभाव आणि समूहभाव हे आमचे लोक आहेत आणि आमच्या लोकांच्या सुखदुःखात आपणच सामील होऊन त्या सगळ्यातले आत्मीय भाव जोपासणं हे हळूहळू खेड्यातून दूर व्हायला लागले. आता झालेलं असं आहे की ह्या सगळ्यापासून माणसं तुटून गेलेली, संशयानं ग्रस्त आहे, संभ्रम झालेला आहे. कोण आपलं कोण परक कळायला तयार नाही. प्रत्येक जण ओरबडायच्या नादात आहे, मला मिळालं पाहिजे. हा गावचा संस्कार नव्हता. एक तीळ करंडून 7 भावंडांनी खावा ही आपली गावाची संस्कृती होती. ती पुढं ती एकता, तो एकोपा टिकवण्यासाठी असा सत्कार समारंभ निश्चित बळ देईल. मी या सगळ्या गावकऱ्यांचं, मानकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमच्या यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आमच्या भूमीला इतिहास आहे, म्हणूनच आम्ही भूगोल घडवू शकलो असं सांगितलं. कसबा बावडा आणि लाईन बाजार या परिसराचा पाया सुसंस्कृत, वैचारिक आणि आध्यात्मिक आहे. म्हणूनच या गावातून अनेक रत्न घडली. बावडा म्हणजे केवळ गाव नाही तर एक कुटुंब आहे. आज ज्या मान्यवरांचा सन्मान झाला त्यांच्या कार्यामुळं बावड्याचं नाव देशविदेशात पोहोचले. भाजलेल्या जखमेवरील धामोडकरांचं औषध अमेरिकेला जातं. बावडा मिसळ, कळेकरांची भजी, त्यामुळेही बावड्याची ओळख जगभर पोहोचली आहे. मागच्या पिढीनं काय केलं हे नव्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गाव म्हणजे फक्त हद्द नाही, ते आपलं कुटुंब आहे असं त्यांनी सांगितलं. भूमीला इतिहास असतो, ती भूमीच भूगोल घडवू शकते. याचा अर्थ काय?
की ज्या भूमीला एक चांगला इतिहास असतो, ती भूगोलात म्हणजे जॉग्रफी आपण म्हणतो, भूगोल घडवते किंवा वेगवेगळ्या गोष्टी दिसायला दिसतात, त्या सगळ्या गोष्टी इतिहासामुळे घडत असतात. आणि आम्ही नशिबान आहोत बावडेकर म्हणून, की बावडा असेल, लाईन बाजार असेल, या परिसराला जो एक वारसा आम्हा सगळ्यांना मिळाला तो गेल्या अनेक वर्षाचा आहे. आता भोई समाजानं मगाशी सांगितले की आमची 9वी 10वी पिढी असेल हे पालखी घेऊन जाणारी, म्हणजे एवढे वर्ष ही सेवा करणारी माणसं या भूमीमध्ये आपली आहे. आज देखील आमोशाला कावडेनं पाणी टेंबराईवाडीला घेऊन जाणारी आज देखील पिढी आपल्याला आहे. सौंदतीला बैलगाडीतनं आज देखील 15 दिवस बैलगाडीचा प्रवास आहे, आज देखील बैलगाडीतनं अनेक मंडळी जातात. ह्या ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत, या परंपरेमुळे आपण घडलो. मी मगाशी म्हटलं त्याला भूमीला इतिहास असला तर भूगोल घडू शकतो. याचा अर्थ काय की आमचा पाया मजबूत आहे म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो. पुढच्या काळातली पिढी ही कशामुळे तयार झाली तर या गावाचा पाया हा अनेक वर्षापासून मजबूत राहिलेला आहे, चांगला राहिलेला आहे, सुसंस्कृत राहिलेला आहे, आध्यात्मिक राहिलेला आहे, वैचारिक राहिलेला आहे. आणि म्हणून एवढी रत्न या भूमीमध्ये तयार झाली, निर्माण झाली, याला या पूर्वजांचा इतिहास याला कारणीभूत आहे. मग त्या मागच्या पिढीनं काय केलं हे पुढच्या पिढीला सांगू, त्याची प्रेरणा पुढच्या पिढीने घेतली पाहिजे. मी माझ्या आयुष्यात काय केलं पाहिजे याची किमान प्रेरणा आपल्याला पुढच्या पिढीला देता येईल अशा पद्धतीचा, की सगळ्यांच्यावर लक्ष ठेवणारे गावातले असतात. हे उदाहरण का देतोय, आता एखादं पोरगं बिघडत असलं तर कोण कुणाला सांगायला जात नाही, म्हणजे कुणाचं काय चाललंय हे कशाला भानगडीत पडा म्हणतो. परंतु त्यावेळी भावकी असू दे नाही तर नसू दे, माझ्या गावातलं पोरगं आहे ना, ते चुकत असेल तर त्याच्या बापाला सांगितलं पाहिजे. ही माणुसकी त्या काळात होती, ती माणुसकी उद्याच्या काळात देखील आपल्याला निर्माण करणं या कार्यक्रमाचा उद्देश या ठिकाणी असतो. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी बावड्यात विविध संस्था आणल्यानं बावड्याची प्रगती झाली आहे. त्यामुळं त्यांचे आमच्यावर मोठे उपकार आहेत. त्यांची प्रेरणा घेऊन आपण पुढं जाऊया अशा भावना सत्कारमूर्ती, राज्याचे माजी प्रधान सचिव एकनाथ पाटील आणि प्राध्यापक बाजीराव चौगले यांनी मनोगतातून व्यक्त केल्या. एकंदरीत गावाचा इतिहास, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा नागरी सन्मान सोहळा कसबा बावडा लाईन बाजार परिसरासाठी अभिमानाचा ठरला. या कार्यक्रमाला श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक, माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.